नमस्कार, मी मनीषा. तर माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर श्री स्वामी समर्थ. तर आम्ही निघालो अक्कलकोटला. तर सकाळचे 6 वाजलेत आणि लवकरच आम्ही निघालो कारण आम्हाला परत पुण्याला यायचं होतं आणि त्यामुळे मग लवकर निघालो आणि एक 8-8:30 वाजता आम्ही चहासाठी ब्रेक घेतला. कारण घरातून काही चहा वगैरे घेतला नव्हता आणि तेवढ्या सकाळी कोणाला पिण्याची इच्छा पण नव्हती. त्यामुळे मग 8-8:30 वाजता आम्ही चहासाठी थांबलो आणि लगेच नाश्ता पण करायचा होता, पण तिथे तेवढे ऑप्शन नव्हते नाश्त्याचे आणि मग त्यामुळे मग चहाच घेतला. तर इकडे मी आणि माझी बहीण कॉफी घेतली. आम्ही दोघींनी आणि मुलींना दूध वगैरे दिलं. तर आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये आणि आमचे नवरे दुसऱ्या हॉटेलमध्ये. तर ते तिकडे चहा घेत होते आणि आम्ही इकडे कॉफी घेत होतो. तर मग छान चहा, कॉफी वगैरे घेऊन मस्त असं पुढच्या प्रवासाला लागलो. तर एक 10 ते 10, 10:30 वाजता आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. तर चहा, कॉफी घेतल्यानंतर आम्ही सर्चिंगमध्येच होतो की नाश्त्यासाठी पुढे थांबूया म्हणून. पण आम्हाला एकही चांगलं हॉटेल दिसलं नाही नाश्त्याचं. सगळे रेस्टॉरंट होते जेवणासाठीचेच. नाश्त्याचं असं ऑप्शनच नव्हतं. मग नंतर एक हॉटेल दिसलं आम्हाला की हॉटेल जगदंब म्हणून, तिथे नाश्त्याचं पण होतं. तर या हॉटेलचा अनुभव आम्हाला खूप वाईट आला. कारण की ह्या हॉटेलमध्ये एकतर आम्हाला अर्धा पाऊण तास आधी वेटिंग करावं लागलं. त्यानंतर मग तो वेटर आला आणि त्याने ऑर्डर घेतली आणि ऑर्डर घेतल्यानंतर एक 25 मिनिटानंतर त्याने आम्हाला आमचं नाश्त्याचं जे मागवलं होतं ते आणून दिलं. इथे आमचा 1 ते दीड तास असाच वेस्ट गेला. तर आम्हाला वाटलं आम्ही उगाच थांबलो. तेवढ्यामध्ये आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो असतो आणि मेन मुद्दा तर पुढेच राहिला. जे त्या नाश्त्याला मागवलं होतं ते तर एवढं म्हणजे टेस्टलेस होतं की म्हणजे बिलकुलच कोणाला खाण्याची इच्छा नव्हती. कारण बिलकुल टेस्ट नव्हती. मेंदूवडा तर आतून सगळा कच्चा होता. त्यामुळे पोरींनी तर काहीच खाल्लं नाही. आम्हीच मग ते मागवलं तर संपवायचं म्हणून कसा तरी तो नाश्ता संपवला आणि मग पुढे निघालो. तर गाडीमध्ये पोरींना बिस्किट वगैरे दिले आणि एक 11 ते 11, 11:30 वाजता आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो. गाडी पार्क वगैरे केली. त्यानंतर पोरींचं चेंज वगैरे केलं. त्यांना अंघोळ्या वगैरे काही घातल्या नव्हत्या सकाळी लवकर. म्हणजे गाडीमध्येच नंतर त्यांचे कपडे वगैरे चेंज केले आणि आम्ही सगळ्यात अगोदर आलो होतो गुरु मंदिरामध्ये. तर गुरु मंदिर म्हणजे बाळप्पा महाराजांचा मठ. तर तिथे आलो होतो. तर इथे आयुष्य पप्पा मला सांगत होते की चौकटीच्या पाया पडत नाहीत. त्यांनी कोणतं तरी असं रील्समध्ये पाहिलं होतं की चौकटीमध्ये राक्षस असतो, त्यामुळे चौकटीवरती पाय देऊन पुढे जायचं असतं. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की म्हणजे काय योग्य आहे, चौकटीवरती पाया पडून जायचं की त्याच्यावरती पाय देऊन जायचा. त्यानंतर मग आम्ही मठात आलो. तर मठामध्ये तुम्ही पाहू शकता की हे जे फरशा आहेत त्यांना असं पांढऱ्या कलरनी चौकट केली आहे. कारण त्याच्यामागे पण एक कारण आहे की इथे जे चौकट आहे तर त्या चौकटीमध्ये स्वामी महाराजांचे पाऊलं म्हणजे त्यांच्या पायांचा स्पर्श झाला होता जेव्हा ते बाळप्पा महाराजांच्या घरी येत होते. त्यामुळे मग त्यावरती येणाऱ्या लोकांनी पाय देऊ नये, त्यामुळे पाय देऊ नये ह्या हेतूने तिथे त्या चौकट केल्या होत्या. म्हणजे की लवकर ते निदर्शनास येईल आणि कोणी लोक त्यावरती पाय देऊन जाणार नाहीत. त्यानंतर आम्ही मठात छान दर्शन वगैरे घेतलं आणि मठाच्याच मागच्या साईडला एक मंदिर आहे आणि तिथे गोशाला पण आहे आणि वरच्या साईडला गेलं की तिकडे तुम्हाला महाप्रसाद भेटतो. तर ह्या महाप्रसादाचं आम्हाला आधी माहिती नव्हतं. आम्ही जेव्हा सुरुवातीला सोलापूरला राहत होतो, पहिल्यांदा आम्ही अक्कलकोटला आलो होतो, तेव्हा आमच्याकडे 4 व्हीलर पण नव्हती. तर आम्ही बसने आलो होतो आणि बसने आल्यानंतर तिथं अक्कलकोटमध्ये आलो आणि तिथे आम्ही एक ॲटो केला. तर तिथले जे प्रॉपर अक्कलकोटमध्ये राहणारे काका होते, तर त्यांनी आम्हाला ह्या बाळप्पा महाराजांच्या मठाविषयी माहिती पण सांगितली आणि इथे असा असा मठ आहे. परत तिथे तुम्हाला महाप्रसाद भेटेल. महाप्रसाद हा 11 ते 2च्या दरम्यान भेटतो आणि जो मेन आहे की जे महाराजांचं मंदिर आहे तिकडे पण महाप्रसादाची सोय आहे, पण तिकडे खूप मोठी लाईन असते. त्यामुळे मग आम्ही नेहमी आलो की इथेच दर्शन घेतो आणि महाप्रसाद घेतो. त्यानंतर आम्ही आलो मेन मंदिराकडे. तर मेन मंदिराचं पण आम्ही जे सुरुवातीचं मंदिर दरवाजा आहे पहिला पलीकडच्या साईडने, त्या साईडने आम्ही जात नाही आणि बॅक साईडने जातो. कारण जास्त लवकर दर्शन होतं आणि गर्दी म्हणजे लाईनमध्ये पण थांबायची गरज नाही. तर ह्या दरवाजाविषयी पण आम्हाला त्याच काकांनी सांगितलं होतं की मागच्या साईडने दरवाजा आहे आणि त्या दरवाजाने तुम्ही डायरेक्ट मूर्तीपर्यंत जाऊ शकता.
तर त्यानंतर खूप गर्दी होती त्या दिवशी आणि मला तर वाटते 12 महिने एवढीच गर्दी राहते. कारण मी सारखंच अक्कलकोटला येते, पण जेव्हा यावं तेव्हा एवढीच गर्दी असते. त्यानंतर तिथे छान दर्शन वगैरे केलं मस्त असं आणि मग पुढे निघालो. तर इथे बिट्टू खूप चिडली होती, त्यामुळे मी तिला कॅमेरा ऑन करून दाखवत होते. आणि मग पुढे आम्ही आलो समाधी मंदिराकडे, जिथे की चोळप्पा महाराजांचा वाडा आहे आणि स्वामींनी समाधी घेतली होती. तर त्या मंदिराकडे आलो. तर हे पण मंदिर खूप छान आहे आणि खूप मस्त वाटतं, खूप प्रसन्न वाटतं इथे पण. आणि त्या दिवशी इथे जास्त लाईन नव्हती. म्हणजे नेहमी इथे एवढी जास्त लाईन नसते. आधी सुरुवातीला आम्ही आलो होतो तर आम्हाला असं वाटायचं की अक्कलकोटमध्ये फक्त एकच मंदिर आहे, जे की वटवृक्ष आहे आणि महाराजांची मूर्ती आहे ते. पण अक्कलकोटमध्ये खूप मंदिरं पण आहेत असे की जिथे आम्ही गेलो नव्हतो. त्यानंतर मग आता आम्हाला सगळं तिथलं माहिती झालं आहे, म्हणून मग आम्ही गेल्यानंतर सगळ्याच मंदिरांचं दर्शन करून येत असतो. तर हे समाधी मंदिर आहे आणि इथे खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं आणि इथे जास्त गर्दी पण नसते. तर इथे छान असं दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि ह्याच मंदिराच्या मागच्या साईडला तर चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. तर तेही मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही वाड्यात जायला गेलो. तर हा चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. तर या वाड्यामध्ये विहीर आहे, ज्या विहिरीला पाणी नव्हतं आणि महाराजांच्या कृपेने कोरड्या विहिरीलासुद्धा पाणी आलं. तर ती विहीर मी तुम्हाला दाखवते. आतमध्ये पण खूप छान आहे, म्हणजे महाराजांच्या काळातील सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. पण त्या काही यावेळेस काय माहिती आतमध्ये काहीतरी झालं होतं, त्यामुळे मध्ये जाऊ देत नव्हते ते. नाहीतर मी ते तुम्हाला तेही दाखवलं असतं. मग बाहेरूनच दर्शन घेतलं आणि घरी यायला परत निघालो आम्ही तिथून. तर मग जाताना आम्हाला तिथे एक हापसा दिसला. काय म्हणतात त्याला, हापसाच म्हणतात वाटतं. तर हापसा दिसला आम्हाला. तर तिथे एवढं थंडगार पाणी होतं छान. मग सगळ्यांनी हातपाय तोंड वगैरे धुवून घेतले, फ्रेश झालो कारण खूप ऊन होतं त्या दिवशी. आणि मस्त फ्रेश वगैरे होऊन आम्ही परत निघालो घराकडे येण्यासाठी. तर मग छान असं दर्शनही झालं आणि खूप मनाला प्रसन्न वाटलं. नंतर मग येताना मस्त असं एन्जॉय करत काकडी, पेरू वगैरे खात खात आम्ही पुण्याला येण्यासाठी निघालो. आणि आम्ही एक 11 11:30 वाजता पुण्यामध्ये पोहोचलो. तर आता जरा शिफ्ट केली होती जागा. मागे आधी आई, मी आणि माझी बहीण अनुष्का असं 4 जणी बसलो होतो आणि त्यानंतर मग आयुषचे पप्पा मागे आले आणि माझी आई पुढे गेली. तर मग घरी जाऊन आता स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला होता आणि 11:30 वाजले होते रात्रीचे. पोरांना पण भूक लागली होती, त्यामुळे मग असं ठरवलं की बाहेरूनच जाताना जेवण करून जाऊया. तर मस्त असं हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं आम्ही सगळ्यांनी आणि मग घरी गेलो. तर हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.